तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची लोणची खाल्ली असेल. आपलं नेहमीचं कैरीचं, करवंदाचं, लिंबाचं, एवढंच काय भाज्यांचं सुद्धा तुम्ही लोणचं खाल्लं असेल. पण मला सांगा मंडळी, तुम्ही असं हे टोमॅटोचं लोणचं कधी खाल्लं आहे का हो? जर तुम्ही एकदा हे टोमॅटोचं लोणचं बनवलं ना, तर त्याच्या प्रेमात पडाल, इतकं टेस्टी तयार होतं. चला लगेच सुरुवात करूया. पण त्याआधी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते भरपूर असं लसूण घेतलेलं आहे, 5-6 बेडगी मिरची आणि आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत. आता ह्याचं आपल्याला करायचं आहे वाटण. फार बारीक नाही करायचं, हलकीशी भरडच ठेवायची आहे. आता बघा इथे मी घेतलेले स्वच्छ धुतलेले पुसून असे 1 किलो भराचे टोमॅटो घेतलेले आहेत. आता हे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे. आता इथे मी जाडजाड फोडी करणार आहे. तुम्हाला जर दाताखाली असे टोमॅटो तुकडे आलेले आवडत नसेल तर तुम्ही बारीक तुकडे करून घेऊ शकता. पण हे टोमॅटोचे तुकडे दाताखाली आले ना तर अजून छान लागतात आणि त्या टोमॅटोची लोणचीची जी चव आहे ना ते खूप सुंदर लागते. म्हणून मी जाडसर तुकड्याचे ठेवलेले. तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर बघा इतपत आपल्याला याचे तुकडे बनवून घ्यायचे. तर 1 किलो इतके मी टोमॅटो घेतलेले आहेत. सुरुवातीला तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही थोड्या टोमॅटोचं लोणचं केलं ना तरी चालेल. तर आपले हे सगळे टोमॅटो कट करून झालेले आहेत. एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि करूया आता टोमॅटोचं लोणचं. तर सगळ्यात आधी आपल्याला कढई तापायला ठेवायची, त्यात घालायचं तेल. 2 मोठी पळी इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे, कारण तेल जरा जास्त ठेवायचं म्हणजे हे लोणचं बरेच दिवस टिकतं आणि लवकर खराब सुद्धा होत नाही. तर तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं 1 चमचाभर जिरं. जिरं छान तडतडलं की आपण जो मसाला तयार केलेला आहे ना, म्हणजे जो वाटून घेतलेला मसाला, तो आपल्याला ह्या तेलामध्ये घालून छान परतून घ्यायचा आहे. अगदी सोपं असं हे लोणचं आहे. पण एकदा जर तुम्ही हे लोणचं बनवून ठेवलं ना तर तुम्हाला भाजीची आणि इतर कुठल्याही चटणीची गरज पडणार नाही. इतकं मस्त लागतं. आणि साधा डाळ भात जेव्हा आपण बनवतो ना बिना फोडणीचं किंवा नुसते हिंगाच्या फोडणीचं, त्या वरण भाताबरोबर हे लोणचं म्हणजे स्वर्ग सुख आहे. इतकं सुंदर हे लोणचं लागतं. त्यानंतर छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. आता बघा तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये तिखट थोडंसं जास्त घालून घेऊ शकता. आता मी तिखट जरा कमी खातो त्यामुळे फक्त 1 चमचाभर मी लाल तिखट घातले आणि पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे. कच्चा बिलकुल ठेवायचं नाही, व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकता व्यवस्थित असा आपला मसाला इथे परतून झालेला आहे. आता आपण जी टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे. पाण्याचा बिलकुल वापर यामध्ये करायचा नाही. त्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुतल्याच्या नंतर व्यवस्थित पुसून घ्यायचे. पाणी बिलकुल टोमॅटोमध्ये ठेवायचं नाही आहे. आता सगळे टोमॅटो ह्यामध्ये मी घालून घेतलेत. आता एकसारखं आपण हलवून घेऊया. बनवायलाही सोपं आहे आणि भरपूर टेस्टी आहे. हे टोमॅटोचं लोणचं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये 15 दिवस ठेवू शकता. इतकं छान आणि व्यवस्थित राहतं आणि चवीला खूप सुंदर लागतं. तर बघा घातल्याच्या नंतर टोमॅटो आपण व्यवस्थित हलवून घेतले. त्यानंतर आपल्याला अंदाजे मीठ घालून घ्यायचं आहे. तर साधारण पाऊण चमचा इतकं मी मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता पुन्हा आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला आता हे लोणचं जे तयार केलेलं आहे ते मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेतलं. आता आपण ठेवूया झाकण मीडियम फ्लेमवरती. आधनंमध्ये जरा चेक करायचं आहे, म्हणजे खाली करपून द्यायचं नाही आहे आपल्याला. तर आता आपण झाकण काढून पाहूया. पाहू शकता टोमॅटोला किती पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आणि तेलामध्येच आपल्याला हे टोमॅटो जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. पाण्याचा बिलकुल वापर यामध्ये करायचा नाही आहे. तर पुन्हा एकदा आपण हलवून घेऊया. बघा सगळीकडनं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता काय करायचं आहे, ह्या चमच्याच्या मदतीनेच आपल्याला हे जे टोमॅटो आहेत आपल्याला यामध्ये असे कुस्करून घ्यायचे आहेत. दाब देऊन घ्यायचं आहे, म्हणजे कसं जर जास्त मोठे तुकडे असेल तर ते सुद्धा बारीक होतील आणि व्यवस्थित स्मॅश होतील. म्हणजे जी हलकी जो आपण म्हणतो ना चव असे टोमॅटो दाताखाली आल्याच्या नंतर ती सुद्धा येईल. तर त्यानुसार बघा मी इथं जरासं छान असं रगडून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायची अगदी अर्धा चमचा इतकी साखर. अगदी अर्धा चमचा, जास्तही नाही, म्हणजे कसं चव जरा बॅलन्स होईल इतपत. पुन्हा एकदा हलवून घेऊया. आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो करायची. फक्त 2 मिनिटासाठीच आता स्लो गॅसवरती आपल्याला हे ठेवायचं आहे, म्हणजे जे राहिलेलं वगैरे असेल ना ते सुद्धा व्यवस्थित शिजतं. तर मी गॅसची फ्लेम एकदम स्लो केलेली आहे आणि इथे आपलं हे टोमॅटोचं लोणचं जे आहे ना ते तयार झालेलं आहे. पाहू शकता व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि हलके हलके टोमॅटोचे चंक्ससुद्धा म्हणजे तुकडेसुद्धा राहिलेले आहेत. पाहू शकता व्यवस्थित असं शिजलेलं आहे. पाणी बिलकुल यामध्ये राहिलेलं नाही आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे लोणचं पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. गरम गरम बरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये भरायचं नाही आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 2 चमचे विनेगर. म्हणजे कसं आहे टोमॅटो जास्त दिवस हे जे लोणचं आहे ना ते जास्त दिवस टिकतं आणि चवीलाही छान लागतं. तर एका भांड्यामध्ये थंड झाल्याच्या नंतर मी काढून घेतले. पाहू शकता अगदी तेलाचा तवंग असा वरती आलेला आहे. इतपत तेल तुम्हाला घालायचं आहे, कारण
टिकवण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये तेल घालायचं आहे. तेलामुळे लोणचं लवकर खराब होत नाही आणि चवीलाही छान लागतं आणि टिकतंही भरपूर दिवस. तर व्यवस्थित असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी घालून घेणार आहे 2 चमचे विनेगर. विनेगर सुद्धा लोणचं थंड झाल्याच्या नंतरच घालायचं. तर 2 चमचे विनेगर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आहे, तेही फ्रीजमध्ये. 15 ते 20 दिवस आरामात हे लोणचं टिकतं आणि बनवायला सुद्धा खूप सोपं, इझी आहे. तुम्ही अगदी आरामात बनवू शकता. मी तर म्हणते मंडळी, एकदा तुम्ही असं हे टोमॅटोचं लोणचं बनवूनच बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे टोमॅटोचं लोणचं किती छान चवीला लागतं. भाजीला जर काही नसेल किंवा एखादी भाजी आवडत नसेल तर हे टोमॅटोचं लोणचं एक नंबर ऑप्शन आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. आणि मंडळी, अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.